हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेला सण म्हणजे महाशिवरात्रीचा सण। आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी खरं तर देशभरातील जे भाविक भक्त आहेत हे महादेवाची पूजा करतात आणि आज महादेवाच्या मंदिरामध्ये खूप मोठी गर्दी पाहायला मिळते। लातूर जिल्ह्यातल्या तीर्थ या गावामध्ये जे मंदिर आहे महादेवाचं हे पुरातन काळातील मंदिर आहे आणि याच्या पाठीमागे खूप मोठा इतिहास आहे। हेमाडपंथी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे। या मंदिराची माहिती आपण या गावकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा काय इतिहास आहे या मंदिराचा? माझं नाव बालाजी पेड, मी या गावचा रहिवासी आहे। या गावचा इतिहास असा आहे, ही मंदिर 12व्या शतकातील चालुक्यकालीन मंदिर म्हणून याची ओळख आहे। या मंदिरामध्ये 4 मासामध्ये 4 मास हे पूर्ण मंदिर पाण्यामध्ये असते। या मंदिराच्या मध्य गाभाऱ्यामध्ये एक विहीर आहे। विहिरीवर कुठं पण तुम्हाला फक्त महादेवाची मूर्ती दिसते, पण इथं पूर्णलिंग महादेव आणि पार्वती असलेले एकमेव लातूर जिल्ह्यातील हे मंदिर आहे। महादेव आणि पार्वती असल्यामुळे आमच्या गावची अशी आख्यायिका आहे की या गावामध्ये अन्न आणि पाणी कधीच कमी पडत नाही। या उद्देशाने आमच्या गावात दररोज दुपारी 4 महिने जेवण्यासाठी विविध लोकांचे जे काही नवसाला पावणारा महादेव म्हणून ओळखले जातात, तर जेवणासाठी विविध प्रकारचे आटप बनवले जातात आणि ते अन्नदान म्हणून सर्व भाविकांना वाटण्याचं काम ही सर्व गावकरी मंडळी मिळून करतात। त्याचबरोबर दर सोमवारी संध्याकाळी 8 वाजता महादेवाची आरती असते। दर सोमवारी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद असतो। त्याच पद्धतीने सर्व प्रकारची मोठी यात्रा, बार्शीला महादेवाचं लग्न असते आणि यात्रा भरते। यात्रेमध्ये कुस्त्या, विविध प्रकारचे कार्यक्रम होतात आणि पंचक्रोशीमध्ये म्हणण्यापेक्षा आसपास लातूर जिल्ह्यातून इकडून तिकडून भरपूर लोक येतात आणि नवसाला पावणारा महादेव म्हणून हे आमच्या महादेवाची आख्यायिका आहे। तसेच निजाम काळात झालेल्या आक्रमकामुळे आमच्या नंदीची मूर्ती हे भंगलेली आहे। नंदीचे कान, तोंड हे सगळं विभिन्न झालेलं आहे। तरी सध्या आता नूतनीकरणाचे काम चालू आहे। पूर्ण बाहेरच्या गाभाऱ्याचं काम झालेलं आहे। आतील गाभाऱ्याचं काम हे गावकऱ्याच्या वतीने आता आम्ही करत आहोत। आज सध्या महाशिवरात्रीनिमित्त खूप भाविकांनी दर्शन घेतली। होईल त्या पद्धतीने गावकऱ्यांनी त्यांची सेवाभावाने अन्नदान म्हणून पपडी महाप्रसाद हा ठेवला होता। सर्वांनी दर्शन घेतले आणि दुपारी ठीक 12 वाजता आरतीचा लाभ आता नूतन जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले अजिंक्य भैया, नगराध्यक्ष चामे, नगरसेवक आपले देवकते साहेब, DB पाटील हे सर्व मोठे मोठे अधिकारी येऊन आज आरतीचा मान घेतले, त्यांनी आरती केले। अशा पद्धतीने खूप काही लोकांचा, लहान मोठ्या लोकांचा भावना आणि नवसाला पावणारा महादेव ही आमच्या या महादेवाची ओळख आहे। एकंदरीत जर बघितलं तर लातूर जिल्ह्यामध्ये महादेव आणि पार्वतीचं एकत्रित असलेलं हे मंदिर जे आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय। त्रिशरण मोहगावकर, NDTV मराठी, लातूर।